आज बकासूरनं महाराजला खरंच सरळ आणला. कारण तुम्हाला माहिती आहे शंकरपटातला किंग बादशाह म्हणा तुम्ही, तो बैल स्पीड होतो त्या बैलाला. साईसोबत पळाला गटफॉल, हरण्यासोबत पळाला गटफॉल. पण मी सांगितलेलं, सगळ्यांना सांगितलेलं हे बकासूर सोबत पळणार आहे आणि नक्की आपलं शब्द खराच ठरला. सांगितलं होतं बकासूर आणि महाराज ही जोडी लवकरात लवकर पळणार आहे आणि ती पळाली जोडी. आणि बकासूरनं दाखवून दिलं की त्याच्यासोबत कुठलाही बैल द्या त्याला तो व्यवस्थित त्याचं काम करतोच. नक्कीच त्या महाराज या बैलाच्या डोळ्यात खरंच पाणी आलं असेल. कारण माहिती आहे बकासूर सोबत पाळण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं. भलेही तो शंकरपटाचा किंग असो, परंतु एक देवासोबत पळायची इच्छा त्याची पूर्ण झाली असेल. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा बकासूर आणि महाराजला. त्याने आज गट तर फरकाने काढला. आज पावसामुळं मैदान कॅन्सल झालं. सेमी उद्या पळणार आहे ती आणि उद्या गुलाला आपलीच गाडी घेणार बकासूर आणि महाराज. ध्यानात ठेवा फक्त महाराज. सांगितलं होतं महाराज लय स्पीड आहे, लय स्पीड आहे. फक्त काय होतं त्या बैलाला व्यवस्थित पळणारा बैल नव्हता. आणि बकासूर माहीत आहे चांगल्या येड्या बैलाला घेऊन देऊ फायनल आणतो. मग महाराज तर काय सगळ्यात टॉपचाच बैल आहे शंकरपटातला आणि त्याला घेतलं आणि बकासूरनं दाखवून दिलं. आज फायनलचे ते दावेदार पक्के आहेत उद्याच्या. नक्कीच लय छान वाटते कारण महाराजचं एक स्वप्न पूर्ण झालं, त्याच्या मालकाचं बी स्वप्न पूर्ण झालं. कारण सगळ्या लोकांचं स्वप्न होतं त्यांचं शंकरपटात जेवढी जेवढी बैलं पळतात की बकासूरसोबत पळायचे त्यांना. कारण या बैलगाड्यातला देव कोहिनूर हिरा येतो. कारण त्याच्यासोबत पळणं म्हणजे एक मोठं भाग्यच म्हणावं लागेल त्या बैलांना. पण असू द्या, बकासूर महाराजनं कमबॅक केले, महाराजचं कमबॅक झाले, बकासूर तर कमबॅक होत राहतच आपल्या. उद्या गुलाल महाराज आणि बकासूर. लिहून ठेवा, लिहून ठेवा. आपलीच गाडी उद्या गुलाल घेणार. धन्यवाद मित्रांनो.